नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर आधारित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला आहे। याबाबतची माहिती नगरसेवक संग्राम पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृह ईश्वरपूर येथे दुपारी 3:30 वाजता हा सोहळा होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे। या सोहळ्याचे प्रकाशन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे व आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सामाजिक राजकीय सहकार आणि विविध क्षेत्रात दिलीप तात्या पाटील यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणाऱ्या या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। वाढदिवस आणि चरित्र ग्रंथ प्रकाशन असा दुहेरी योग साधत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, हितचिंतक व समर्थकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष, सध्याचे संचालक आदरणीय दिलीपराव पाटील तात्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 26 ऑगस्ट 2026 रोजी लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृह वरून ईश्वरपूर नगर परिषद या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रिय खासदार, सिने अभिनेते सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय जयंत पाटील साहेब उपस्थित राहणार आहेत। तसेच या कार्यक्रमासाठी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, त्याचबरोबर सांगलीचे लोकप्रिय खासदार युवा नेते विशालदादा पाटील, तसेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, माजी मंत्री सध्याचे आमदार सन्माननीय विश्वजित कदम साहेब, तसेच लोकनेते राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय प्रतीक पाटील दादा, तसेच भारतातील सर्वात युवा आमदार सन्माननीय रोहितदादा पाटील, तसेच शेतकरी नेते माजी खासदार सन्माननीय राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अजितराव घोरपडे साहेब, मानसिंगराव नाईक भाऊ, शिवाजीराव नाईक साहेब, तसेच काँग्रेसचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रमदादा सावंत, त्याचबरोबर मोहनराव कदम शेठ, विलासराव जगताप साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षा सन्माननीय संगीताताई पाटील, त्याचबरोबर PR दादा, माणिकराव पाटील आबा, शामराव अण्णा, तसेच आमच्या सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देवराज पाटील दादा, नगराध्यक्ष सन्माननीय आनंदराव मलगुंडे दादा, उपनगराध्यक्ष खंडराव जाधव नाना, तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय विजय बापू पाटील आणि सर्वच मान्यवर या कार्यक्रम सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला आदरणीय दिलीपराव पाटील तात्या यांच्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे। म्हणजे परखड मत आदरणीय तात्यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून लिहिलेलं आहे, याचाही सोहळा या ठिकाणी होणार आहे। तसेच या कार्यक्रमाला आम्ही सर्वांनी एक विनंती केलेली आहे लोकांना की फुलं किंवा जो बुके आपण घेऊन येतो पुष्पगुच्छ, याला फाटा देऊन काही वही किंवा पुस्तकं जर दिली तर ती सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना तात्यांना आलेल्या अनुभवातून विशेषतः विद्यार्थ्यांना याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो। तर ते पुस्तक आपण वाचनालयासाठी नंतर देण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा कार्यक्रम लोकनेते राजाराम बापू पाटील नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। तर या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातून तसेच सांगली जिल्ह्यामधून
बहुसंख्याने लोक उपस्थित राहणार आहेत. तर आपणही सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे या प्रसंगी विनंती करतो. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.